कल्याण डोंबिवली महापालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रीय महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम दिनांक 26 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे। या संयुक्त जयंती महोत्सवाचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखळ यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे। या निमित्ताने आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप, कॅल्शियम तपासणी, मधुमेह तपासणी आणि जनरल तपासणी, त्याचबरोबर मोफत औषध वाटप, रांगोळी स्पर्धा तसेच 4 वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण पश्चिम येथे देशभक्ती व महापुरुषांच्या जीवन कार्यावर समूह नृत्य स्पर्धा होणार असून याचे उद्घाटन अभिनेत्री सविता हांडे यांच्या हस्ते होणार आहे। सदर जयंती कार्यक्रमात उपआयुक्त धैर्यशील जाधव, उपायुक्त वंदना गुळवे, उल्हासनगरचे सहाय्यक आयुक्त नीलम कदम तसेच विशेष उपस्थिती माजी महापौर रमेश जाधव, माजी नगरसेवक दत्ता गिरी सह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार अशी माहिती पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पोळ यांनी दिली आहे। यावेळी उपस्थित संस्थेचे सरचिटणीस विजय सरकटे, कोषाध्यक्ष बाबासाहेब काकडे, जयंती समितीचे अध्यक्ष कल्पनाताई खरात, जयंती समिती सचिव सुवर्ण गायकवाड, जयंती समिती कोषाध्यक्ष संजीवनी पाटकर, पौर्णिमा कांबळे, युगा नलावडे, अनघा पवार, संजय ओमकारेश्वर, प्रवीण कांबळे, अनिता शिंदे, प्रकाशन समिती राहुल पवार, अरुण बागुल, समाधान मोरे, भूषण कोकणे, श्रीकांत वाघमारे, नागेश टोळ, बाळू शिंदे, प्रकाश मोरे, संतोष हेरोडे, नवनीत गायकवाड, सुनील अंबादे, सुखदेव गजरे, सुनील चाटे इत्यादींची उपस्थिती होती। मी चंद्रकांत पोळ, कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेचा अध्यक्ष आहे। या आमच्या जयंती समितीचे अध्यक्ष कल्पनाताई खरात आहेत। प्रवक्ता व जनसंपर्क म्हणून राहुल पवार आहेत इथं। तर आमचे सर्वच कमिटीच्या लोकांनी या वेळेला आम्ही गेल्या 17 वर्षापासून संयुक्त जयंती महोत्सव साजरा करत आहोत। त्याचप्रमाणे याही वेळेला आपण करतोय। तर या वेळेला 26 जून 2024ला राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सव घेतोय। यामध्ये आरोग्य शिबिर आहे, आरोग्य शिबिरामध्ये रक्तदान शिबिरसुद्धा आहे, विविध कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या तपासण्या असणार आहेत। त्याचप्रमाणे दुपारी सामूहिक नृत्य स्पर्धा देशभक्तीपर यासुद्धा अत्रे रंगमंदिर इथे आयोजित केलेल्या आहेत। त्यानंतर प्रबोधन सत्रामध्ये आपण ज्या संस्थेमार्फत जे पुरस्कार देतो, म्हणजे संत गाडगे महाराज पुरस्कार हा सफाई कर्मचाऱ्यांशी देतो, त्याचं वितरण होणार आहे। आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या शाहिरांनी योगदान दिलं त्यांचा पुरस्कार यावेळी आपण प्रतापसिंग बोदडे यांना मरणोत्तर देणार आहोत। आणि शासकीय कर्मचाऱ्यांमधून जे आंबेडकर चळवळीसाठी योगदान देतात त्याचा पुरस्कार आम्ही आमचे संस्थेचे कोषाध्यक्ष सुनील अंबाडे यांना यावेळेला आम्ही देणार आहोत। त्याचप्रमाणे 10वी आणि 12वीमध्ये फर्स्ट येणाऱ्या मुलांना ज्ञानसूर्य गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, असं रोख रक्कम 5,000, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं ह्या पुरस्काराचं स्वरूप आहे। आणि त्याच प्रबोधन सत्रामध्ये आपण यावेळेला मेन वक्ता म्हणून वैशालीताई डोळस, छत्रपती संभाजीनगर इथून आपण त्यांना बोलवलेलं आहे। त्या या महापुरुषांच्या जीवनावर आपणाला सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून सुद्धा एक आम्ही आयोजित केलेला आहे। त्यामध्ये प्रतापसिंग बोदडे यांच्या मुलगी, ते सुद्धा प्रतापसिंग यांचं पुढं कार्य सुरू आहे, त्यांचासुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम आपण करतो आहे। तर या कार्यक्रमाला सर्वच पत्रकार बंधूंनी, अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, नागरिकांनी आरोग्य शिबिरामध्ये, प्रबोधन सत्राच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग व्हावे ही आपली आमच्याकडून एक विनंती आहे। आणि विशेष गोष्टमध्ये या कार्यक्रमाची यावेळची अशी आहे की आमच्या प्रशासकीय अधिकारी सगळ्या महिला असल्यामुळे आम्ही जयंती समितीसुद्धा टोटल महिलांचीच निवडलेली आहे। या महिलेचं नेतृत्व कल्पनाताई खरात करतात, खजिनदार म्हणून पाटकर मॅडम आहेत, अशा विविध महिलाच यामध्ये लीड करतात। आम्ही फक्त त्यांच्या पाठीशी उभे आहोत, तसेच तुम्हीसुद्धा उभे राहा अशीच तुम्हाला मी विनंती करतो। धन्यवाद।